नमस्कार, द महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत। बातमी आहे खेड तालुक्यातील पश्चिम विभागातील पाईट, आंबोली, वांद्रे, कुडे, घोटवडी, आंबू, सुपे आदी गावे अतिदुर्गम भागात असून या भागातील गावांना ना शेतीला पाणी मिळत की नाही प्यायला, ना रस्ते चांगले की नाही वेळेवर लाईट। या ग्रामीण भागात रस्त्यांसाठी निधी लवकर मंजूर होत नाही। शिरोली ते वांद्रा रस्त्यावर तालुक्यात गावे कमी, खड्डे जास्त पडलेत, पण कुणीही लोकप्रतिनिधी या भागातील रस्त्यांकडे लक्ष देईना झाले आहे। PWDचे आडगाव फाटा ते सातकरवाडी फाटा या रस्त्यासाठी निधी देऊन रोडचे काम चालू केले असून कॉन्ट्रॅक्टरने डांबर न वापरताच काम चालू केले। रोडचे काम चालू असताच रस्त्याला खड्डे पडलेले दिसून आले, तरी अधिकारी लोकप्रतिनिधी गप्प बसले आहेत। पाईट ते वांद्रा, सातकरवाडी ते घोटवडी, शिवे ते वांद्रे या रस्त्याला साईड पट्ट्याच राहिल्या नाही। या रस्त्यावर छोट्या गाड्या तसेच हेवी गाड्यांची देखील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे। तरी या भागाला चांगला रस्ता, रोडला साईड पट्ट्या, गतिरोधक अपघात चिन्हे बसवून द्यावी अशी मागणी शिवसेना उपभाटाच्या पश्चिम विभाग प्रमुख व जनता राजा युवा मंडळाचे अध्यक्ष मच्छिंद्र सातकर यांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, सूर्योदय न्यूज, पुणे। नमस्कार, मी मच्छिंद्र सातकर, ग्रामस्थ सातकरवाडी सुपे या ठिकाणी चालू असलेलं शिरोली पाईट आंबोली वांद्रा त्या रस्त्याचं PWD अंतर्गत चालू असलेलं काम आणि त्यामध्ये प्रामुख्याने आडगाव फाटा ते सातकरवाडी फाटा या दोन्ही गावांच्या मध्ये जे रस्त्याचं काम चालू आहे ते अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे। वेळोवेळी या ठिकाणी ग्रामस्थ असतील, संबंधित आडगाव गावचे देखील ग्रामस्थ असतील, आमच्या सुपे सातकरवाडीचे देखील ग्रामस्थ असतील, या ग्रामस्थांची या ठिकाणी तक्रारी चालू आहेत की ते काम या ठिकाणी अत्यंत निकृष्ट दर्जाचं चालू आहे। संबंधित PWDचे अधिकारी असतील किंवा त्या रस्त्याचा जो काही कॉन्ट्रॅक्टर असेल त्या ठिकाणी आमची ग्रामस्थांतर्फे त्यांना विनंती असेल की काम हे करताना चांगल्या पद्धतीचं आणि उत्कृष्ट असं दर्जाचं काम झालं पाहिजे, कारण की हा रस्ता दळणवळणाच्या माध्यमातून खूप महत्त्वाचा असा रस्ता आहे। कारण की त्या रस्त्याने भीमाशंकरसाठी जाणारे पर्यटक असतील, हजारोंच्या संख्येने सुट्टीच्या दिवशी पर्यटक या ठिकाणी या रस्त्याचा पर्यायी मार्ग म्हणून वापर करतात। मुंबईहून येणारे जे पर्यटक असतील ते करंजवेरे, दामणे मार्गे सातकरवाडी फाटा ते भीमाशंकर या रस्त्याचा वापर करतात आणि त्यामुळे रहदारी रस्त्यावरती गाड्यांची खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे। तसेच विनंती असेल की पाईट ते सातकरवाडी फाट्यापर्यंत ज्या रस्त्याच्या साईड पट्ट्या आहेत त्या साईड पट्ट्या देखील या ठिकाणी 1-1 फूट खाली खचलेल्या आहेत। रस्ता एकतर रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते, ते गाडी चालवणारा ड्रायव्हर असेल यांना समजत नाही इथपर्यंत रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे। आणि प्रामुख्याने पावसाळ्यामध्ये पश्चिम भागामध्ये पावसाचं प्रमाण अधिक असतं, खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाऊस पडतो, त्यामुळे रस्ते चांगलं असणं हे सर्वांची प्राथमिक गरज आहे। कारण की चाकण असेल, वासुरी असेल या MIDC मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामस्थ तरुण वर्ग रोजगारासाठी या ठिकाणी गाडीवरती प्रवास करतो आणि त्यांचा प्रवास हा खरं जीव मुठीत घेऊन प्रवास करतात, कारण की रस्त्याची खूप दुरावस्था झालेली आहे। आणि त्यामुळे येत्या पावसाळ्याच्या आधी साईड पट्ट्या असतील आणि आता चालू असलेले रस्त्याचं काम आहे, तर हे अधिकाऱ्यांना एक विनंती असेल की आपण स्वतः तसेच तालुक्याचे लोकप्रतिनिधी सन्माननीय आमदार बाबाजी शेठ काळे यांच्यासोबत या ठिकाणी दूरध्वनीद्वारे आम्ही देखील ग्रामस्थांनी संपर्क केला होता। आमदार साहेबांनी कुठलाही विलंब न करता त्वरित अधिकाऱ्यांना लाईनवरती घेतले, त्यांनी देखील या ठिकाणी सांगितलेलं आहेच, परंतु ग्रामस्थ या नात्याने आमची देखील जबाबदारी या ठिकाणी आहे की संबंधित चालू असलेलं काम ते काम कसं चालले आणि कुठल्या पद्धतीनं चालले हे ग्रामस्थ म्हणून आम्ही या ठिकाणी आपल्यासमोर आलो की त्या कामाची या ठिकाणी आपण शहानिशा करावी। माझी आमदार साहेबांना देखील विनंती असेल की आपण शक्यतो पाठपुरावा करून हे काम संबंधित अधिकारी असतील, जो कोणी कंत्राटदार असेल यांना सांगून हे काम चांगल्या पद्धतीने करून घ्यावं
तसेच साईड पट्ट्यांचा विषय देखील खूप मोठा आहे. पाईटपासून सातकरवाडी फाट्यापर्यंत ज्या साईड पट्ट्या खचलेल्या आहेत त्या साईड पट्ट्यांचं देखील या ठिकाणी काम भरून घेण्याचं काम हे 2 महिन्यामध्ये, आता एप्रिल तर संपलेला आहे, परंतु मे आणि जून या 2 महिन्यामध्ये हे काम पूर्ण करून घ्यावं अशी मी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो. आणि जर नाही झालं तर या ठिकाणी ग्रामस्थ म्हणून आम्हाला देखील पर्याय म्हणून या ठिकाणी रस्त्यावर यावं लागेल. कारण की काम जर आमच्या समोर चाललंय आणि आम्ही वारंवार त्या कामाची तक्रार करत असताना देखील संबंधित अधिकारी असतील, कॉन्ट्रॅक्टर असतील, हे जर डोळे बंद करून ते काम करत असतील तर ते काम या ठिकाणी आम्हाला मान्य नाही. काम चांगल्या पद्धतीनं झालं पाहिजे हीच आमची ग्रामस्थ म्हणून या ठिकाणी मागणी आहे. आणि ते काम चांगल्या पद्धतीनं व्हावं असं या ठिकाणी मी आपल्या सर्वांना विनंती करतो की ते काम चांगल्या पद्धतीनं आपण करून घ्यावं. धन्यवाद.